हाय गुड मॉर्निंग गाईज. मी तुम्हाला ना कोकणातली ना सकाळ दाखवते. इतकं सुंदर आणि शांत वातावरण होतं ना, पूर्ण धुके होते तरी पण मोबाईलमध्ये सगळं क्लिअर दिसत होतं. आणि आमच्या रूमपासून फक्त डोळ्याने दिसेल इतक्या अंतरावरती समुद्र होता. म्हणजे हार्डली 100-150 मीटर अंतरावर समुद्र होता आणि नजारा इतका सुंदर होता. पूर्ण धुकेच धुके, म्हणजे आकाश समुद्रात आल्यासारखं दिसत होतं. खूप छान होतं. आणि इथे माझ्यासोबत खूप मोठा सीन झालाय. कधी कधी समुद्राचं पाणी रस्त्यावरती येतं ना, त्यामुळे ह्या लोकांनी झाडे लावलेत, नाहीतर समुद्र डायरेक्ट इथे आलं असतं. चला बाय. सुंदर नजारा काढायच्या नादात आहे ना माझा लॉक झालाय दिवा. गुड मॉर्निंग गाईस. आता आम्ही चाललोय बीच वरती भिजायला. ढुंपुक चिक. फ्रेश झाल्यावर आम्ही ठरवलेलं की नाश्ता करून दिवसभर समुद्रात खेळायचं. त्यामुळे आम्ही नाश्ता करायला निघालेलो आधी, कारण त्या बीचवर जास्त स्टॉल वगैरे नव्हते, कारण 12 वाजलेले, त्यामुळे शक्यता कमी होती. इथं आलो, बेकरीमधून आयटम्स घेतले आणि भेटेल त्या हॉटेलमध्ये खाल्लो, कारण 2-3 वेळा सर्च केलं, कुठेच भेटत नव्हतं. त्यानंतर इथे खाल्ले आणि त्यानंतर आम्हाला एका फॅक्टरीत जायचं होतं कोकण मेवा घेण्यासाठी. त्यानंतर आम्ही इकडे गेलो आणि हीच ती फॅक्टरी. आणि इथे सगळ्या प्रकारचे आंब्यांचे लोणचे, आंब्यांपासून बनवलेले पापड, सगळं इथं भेटतं. मग हे सगळं आम्ही घेतलं, गाडीत टाकलं आणि त्यानंतर निघालो बीचच्या दिशेने. पण अचानक लक्षात आलं की आम्ही मंदिरातच गेलो नाही. हे भगवान. मग काय, मी इतक्या भयानक अवतारात होते ना, आणि असंच मला मंदिरात नेलं. गाईज, माझ्यासोबत खूप अन्याय झाला. इतका मोय झाला ना मंदिरात गेल्यावर, कारण तिथं सगळे वेस्टर्न वेअर अलाउड नव्हतं. पण नशीब त्यांनी तिथे खूप छान अशी सुविधा दिलेली आहे की तुम्ही आता पर्यटक आहात म्हणून तुम्ही बीचवरती खेळायला येता आणि दर्शनासाठी पण येता. त्यामुळे त्या लोकांनी ना तिथे असे शॉल ठेवलेले आहेत बायकांसाठी किंवा जेंट्ससाठी पण, महिलांसाठी. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो. मंदिर इतकं सुंदर मंदिर होतं आणि एवढं मोठं मंदिर होतं. हे महादेवाचं मंदिर आहे, कुंभकेश्वरचं. आणि तुम्ही बघू शकता, ही अशी मला शाल दिलेली. आणि मंदिरात गेलो आणि गर्दी जास्त नव्हती, ऊन खूप होतं. इतकं भयानक ऊन होतं ना की बिना चप्पलचं कोणी चालू शकत नव्हतं. त्यानंतर आम्ही देवाचं दर्शन केलं. आणि इथे एक महादेवाची पिंड आहे आणि अजून एक महादेवाची पिंड आहे. हे बघा, हे कुंभकेश्वर मंदिर आहे ना, त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली. ती पहिल्यांदा पूर्ण नीट वाचली, पण आता मला आठवत नाही आहे की त्यामध्ये काय लिहिलेलं. आणि हे पूर्ण सागवानाच्या झाडापासून हे मंदिर बनवलेलं आहे, म्हणजे छोटंसंच मंदिर. आणि इथे एक महादेवाची पिंड आहे. त्यानंतर आम्ही ताक पिलं आणि आहे काला होणे का. पहिलेच 2 दिवस बीचवर जाऊन कलर, तशी मी काळीच आहे पण क्रीम लावून गोरी पडते. पण आता ते पण त्याची गॅरंटी संपल आता त्या क्रीमची यार. म्हणजे व्हॅलिडिटी होती ना जी चेहरा गोरा राहण्याची, ती संपल यार. इतकं स्किन केअर करून कोकणात येऊन स्किनचे आई बहीण भाऊ बाप सगळं झालेलं आहे. सगळे लोक पुढे गेलेत मला एकटीला सोडून. मम्मी, वाघ बिग यायचं अशी भीती वाटते, कारण इथे त्यांच्या घरापुढे ना 8 दिवसापूर्वी वाघ आलेला. त्यामुळे लवकर पळा. कुत्ता भी नहीं है यार इधर, नहीं है, वही अच्छी बात है. चलो. करवंदाचं झाड बघा, पण इतकं नशीब फुटकं ना, त्याला करवंदच नाही आलं. आणि अजून एकदा माझा इतका मोठा मोय झालाय ना, हे भगवान, माझ्यासोबतच का असं होतं. थोडी चालल्यामुळे ना दम लागला, आणि थोडी छोटासा ब्रेक घेतलाय, वॉटर ब्रेक. आणि त्यानंतर आम्ही धबाक डुबक्या मारणार आहे. कशा मारणार आहेत आई ग? बाय.
आणि कोकणात येऊन बीचवर येऊन तुम्ही असले चाळे नाही केले तर काय केलं. हृदयाच्या जवळ कोणी नसल्यामुळं प्रभू श्रीरामांचंच नाव लिहिलं. आणि खरं सांगते, ह्या इथपर्यंत आहे ना, तुम्ही ट्राय करा बीचवर जाऊन, कधीच पाणी हे नाव मुजवत नाही. मी आत्तापर्यंत 2-3 वेळा ट्राय केले, एकदा पण पाण्याने ते नाव मुजलेलं नाही आहे. नंतर मीच ते हाताने मुजवलेलं. जय श्रीराम. आणि त्यानंतर आम्ही एंटर केलं समुद्रामध्ये. ढापाक. इतकी जास्त मज्जा केली ना आम्ही ह्यावेळी. मला डुबायचा प्रयत्न करताय. ते म्हणतात ती पिऊन आमच्यात भांडण लावती, हिला ओढा आणि डुबवा. काल बायकोला आणि ते गुरु मला एवढ्या जास्त पाण्यात ओढत होता ना, खेळ म्हणत होता, काजल माऊस खेळ. आणि ते सगळे लोक गाण्यावर डान्स करायला लागलेले आणि तोंडानंच गाणं म्हणत होते. तिथे काय आमच्याकडे साऊंड नव्हता किंवा आम्ही गाडी आणलेली नव्हती बीचवर. खूप जास्त मज्जा आली. आम्ही खूप वेळा कोकणात आले, खूप वेळा समुद्रात घेतले, पण ही ट्रिप ना माझ्या लाईफ टाईम लक्षात राहील. आणि नुसतं लक्षात राहून उपयोग नाही आहे. मी म्हणून ते यूट्यूबवर टाकायचं ठरवलं की इवन मला ते 10 वर्षानं सुद्धा दिसेल किंवा मी बाकी लोकांना दाखवू शकेन म्हणून. कारण मोबाईलचं स्टोरेज तर लगेच फुल होतं. आणि त्यानंतर बीचवर बसून असं मी महादेवाची पिंड बनवली. आणि मला खूप आवडतं मातीच्या वस्तू बनवायला. आणि खूप छान पिंड बनवलेली, खूपच सुंदर बनवलेली, पण त्याचा फोटोच काढला नाही मी यार. आणि ते गुरुकृपा पूर्ण मातीत खेळत होते. सोडून जाऊशी वाटत नाहीये गाईस. तर आता 4 तास झाला आम्ही पाण्यात आहे कंटिन्यू. पाणी नाही पिलं, जेवण नाही केलं, पाण्यातच आहे. इतका सुंदर आणि स्वच्छ बीच आहे ना, त्यामुळे इथून जायची इच्छा होत नाही. कमीत कमी आम्ही ना 5 तासापेक्षा जास्त वेळ पाण्यात होतो. ना आम्हाला भूक लागली ना तहान लागली. गुरुकृपा आणि हे त्यांचे पप्पा आहेत, त्यांनी एवढी फुल धमाल केलती ना, बापरे. आणि खरंच खूप जास्त मज्जा आलती यार ह्या ट्रिपला. मी खूप वेळा फ्रेंड्स लोकांसोबत किंवा ह्याच फॅमिलीसोबत कोकणात आले, पण ही मजा खूप छान होती. थँक्यू फॉर वॉचिंग.